सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. चला तर सुरुवात करूया आपल्या स्टोरीला. तर वळूया आपल्या स्टोरीकडे. आपल्या स्टोरीचं नाव आहे चांद मातला, एपिसोड 103. शशी आता रात राणीसारख्या दरवळणाऱ्या चंद्राकडे खूपच रोखून आणि सेडिक्टिव्ह नजरेनं बघत होता. आणि तीही तशीच त्याच्याकडे त्याच्या नजरेला नजर देऊन बघत होती. आणि आता तो तिला मागे मागे सरकवत तसंच भिंतीकडे घेऊन गेला. तिला भिंतीला टेकवली आणि एक हात तिच्या डोक्याजवळ भिंतीवर टेकवून उभा राहिला. आणि तसं चंद्रानं लाजून मान खाली घातली आणि गालात हळूवार हसली. मग त्यानं तिच्या हनुवटीवर एक बोट दाखवलं आणि हनुवटी वर उचलली आणि हळूहळू तो स्वतःला रोखू शकत नव्हता. आणि हळूहळू तो ओठ तिच्या ओठांच्या दिशेने घेऊन गेला. चंद्रा आता हलत नव्हती किंवा इकडे तिकडे जात नव्हती, कारण आता तो जे काही करणार होता ते तिलाही हवंसं होतं. आणि शशीनं तिच्या गुलाब्यासारख्या नाजूक ओठांकडे बघितलं आणि जसा तिच्या ओठांवर ओठ टेकवणार तसं रविशेठ त्याच्या बेडरूममधून बाहेर आले. आणि शशीची बेडरूम तर उघडीच बघितली आणि म्हणाले, अजित, जागा आहेस का अजून? तसा शशी दचकला आणि त्याला डिस्टर्ब झालं. तो किस घ्यायचा थांबला, पण तिच्यापासून आता दूर गेला नाही. आणि ओठांवर जीभ फिरवत म्हणाला, हो बाबा. आणि मग अजून त्यानं पुन्हा एक प्रयत्न केला तिचा किस घेण्याचा आणि आणखीन एकदा तिच्या ओठांजवळ गेला. आणि चंद्रा मात्र एका जागेवर उभा राहून तो काय करतोय हे बघत होती. आणि लाजण्याशिवाय तिच्या हातात काहीच नव्हतं. आणि शशी आता पुन्हा हिंमत करून तिच्या ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात रविशेठ म्हणाले, अजित, डॉली उठली का? तुमची भेट झाली का? तसं शशीला पुन्हा डिस्टर्ब झालं आणि तो पुन्हा त्याच्या कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवत डोळे झाकून हताश आवाजात म्हणाला, हो बाबा. आणि आता तो इतका उतळ झाला असताना सतत अशी विघ्न येतात म्हणून चंद्रा आता हसत होती. आणि त्याचा नाईलाज आणि त्याची ती धडपड बघत होती. दोघेही आता पूर्ण शुद्धीत होते आणि दोघांना ते हवंच होतं. आणि आता शशी तिसऱ्यांदा प्रयत्न करायला लागला आणि आता कोणीच डिस्टर्ब करणार नाही असं त्याला वाटलं. आणि तो पुन्हा तिला किस करायला गेला. तसे पुन्हा रविशेठ म्हणाले, अजित, अरे डॉली आवडली का ते तरी सांग. असं म्हणून ते पुन्हा हसले. आणि शशी आता तिच्याकडे बघून हळूच म्हणाला, हो बाबा, मला खूप आवडली डॉली. असं म्हणून त्यानं चंद्राच्या नाकावर त्याचं बोट ठेवलं आणि तिच्या नाकाचा शेंडा उडवला. आणि चंद्रा आणखीनच लाजून हसली. शशी म्हणाला, बाबा, आता मी झोपू का? असं म्हणून त्यानं पुन्हा एकदा प्रयत्न केला चंद्राच्या ओठांजवळ ओठ घेऊन जाण्याचा. आणि आता तो तिला नक्कीच किस करणार इतक्यात रविशेठ पुन्हा म्हणाले, अजित, अरे दरवाजा तरी लावून घे. तसं शशीला पुन्हा डिस्टर्ब झाला आणि त्यानं खूप रागात भिंतीवर बुक्की मारली. तसं चंद्रानं त्याचा हात हातात घेतला आणि नजरेनेच त्याला नाही, असं करायचं नाही असं खुणवलं. आणि एकतर बाबांनीच त्याची अशी परीक्षा घेतली आणि त्याला छळलं होतं दुपारपासून हे त्याला कळलं होतं. त्यांनीच इथं चंद्राला आणून ठेवली आणि दुपारपासून मला पिडत होते आणि आताही छळत होते असं शशीला वाटलं. आणि शशी गेला आणि म्हणाला, बाबा, मी झोपलो. हा मी दरवाजा लावला. आणि त्यानं दरवाजा लावून घेतला. आणि आता पुन्हा हळूहळू चंद्रावर नजर रोखून तो चंद्राकडे आला आणि पुन्हा तशीच तिला भिंतीसोबत दाबून धरली. आणि चंद्रानं आता त्याच्या चेहऱ्यावरून तिचा हात फिरवला आणि त्यानं डोळे झाकून घेतले. चंद्राचा हात त्याच्या डोळ्यावरून त्याच्या ओठांपर्यंत आला. तसं त्याने तिचा हात तिथेच पकडला आणि तिच्या तळहातावर चुंबन ठेवला. आणि जशी त्यानं तिची कंबर दाबली तशा तिच्या भावना उत्संबळून आल्या आणि ती पटकन त्याच्या मिठीत गेली. शशीनं तिला पुन्हा स्वतःपासून दूर केली, सरळ उभा केली आणि म्हणाला, चंद्रा, आय लव्ह यू. तसं चंद्रानं पटकन डोळे उघडले आणि तिला वाटलं आताही तो निघून जा म्हणतोय, म्हणून ती त्याला काहीतरी म्हणणार इतक्यात त्यानं तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, चंद्रा, चिडू नकोस. आय लव्ह यूचा अर्थ इथून निघून जा नाही गं, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असं त्याचा अर्थ होतो. आणि ते ऐकून चंद्रा त्याच्याकडे टक लावून बघायला लागली आणि ती लाजली आणि म्हणाली, खरंच? तो म्हणाला, हो.
चंद्रा, मला तू खूप आवडतेस आणि मी तुला आवडतो का? आणि चंद्रा पुन्हा लाजून खाली बघायला लागली. ती काहीच बोलत नव्हती. शशी म्हणाला, बोल ना, मी तुला आवडतो का? चंद्रा म्हणाली, माझ्या डोळ्यात बघून तुला काहीच कळत नाही का? शशी म्हणाला, कळतं ना, सगळं कळतं, पण तुझ्या तोंडून मला ते ऐकायचं आहे. आणि चंद्रा म्हणाली, मग मी पण आय लव्ह यू. आणि हे मला आधीच का नाही सांगितलं? नुसता माझी फिरकी घेत राहिला ना, इथून निघून जा, इथून निघून जा असं सांगून. आणि मी मेली उगीच तुझा रागराग करत बसली. आणि खरंच आता जाणार होती एक दिवशी तुला मी सोडून. शशी हसला आणि म्हणाला, पण मी तुला जाऊ देईन तर ना. पण ना, मला तुला हे सगळं सांगण्याआधी माझ्याविषयी काहीतरी सांगायचं आहे. माझ्या भूतकाळाविषयी सांगायचं आहे. चंद्रा, मी असं तो म्हणणार इतक्या चंद्राने त्याच्या तोंडावर बोट ठेवलं आणि म्हणाली, आता मला काहीच ऐकायचं नाही. जे ऐकायचं होतं ते ऐकलं. तुझा भूतकाळ काहीही असू दे, पण तू माझं भविष्य आहेस आणि मी पूर्ण तन मन धनानं तुला समर्पित आहे. आणि तुझ्यात किती पण दोष असू दे, गुण असू दे, त्या सगळ्या सकट मी तुला स्वीकारलं. असं म्हणून तिने पुन्हा तिचे डोळे झाकून घेतले. तिचे दोन्ही हात पाठीमागे भिंतीला टेकवले आणि छातीचा भाग उंच करून त्याच्यासमोर उभा राहिली, त्याला चुंबनाचं आव्हान देत. आणि शशीनं आता हळूवार तिच्या ओठांवरून बोट फिरवलं. तशी ती थरथरली, तिचे ओठही थरथरले आणि ती वाट बघत होती त्याच्या पहिल्या चुंबनाची, प्रीतीचं पहिलं चुंबन. पण अचानक तिला आठवलं की हे पहिलं चुंबन नाही तिचं. आणि शशीलाही आठवलं की त्याचंही हे पहिलं चुंबन नाही. आणि का कुणास ठाऊक दोघांनाही अस्वस्थ वाटायला लागलं. आणि सांगूया का त्याला की याआधी कुणीतरी माझ्यासोबत असं केलं, त्याशिवाय मी नाही पुढे जाऊ शकत, असं चंद्राला वाटलं. पहिल्या प्रेमाचं पहिलं चुंबन दोघांनाही आत्ता होणार असलं तरी त्या रात्री अचानक घडली ती एक घटना, ती एक छान भावना होती जी चंद्राला मनापासून आवडली होती आणि ती त्याचीच वाट बघत होती. पण तो तिला सापडत नव्हता. आणि आता शशीसोबत पुढे जाताना ही गोष्ट लपवली तर उगीच त्याला अंधारात ठेवल्यासारखं होईल. तो मला त्याचा भूतकाळ सांगायला तयार आहे आणि मी मात्र असं गप्प बसायचं का? मी त्याला नाही सांगितलं तर ती गोष्ट मला आयुष्यभर खात राहील. मला ही गोष्ट त्याला सांगितली पाहिजे असं ती मनात ठरवत होती. आता शशीचे ओठ चंद्राच्या ओठाच्या खूप जवळ होते आणि दोघेही तिथेच थांबले होते आणि विचार करत होते. शशीसुद्धा आता तोच विचार करत होता. ती माझ्यावर इतकं प्रेम करते की माझ्या भूतकाळाबद्दलसुद्धा तिला ऐकायचं नाही. ती मला तिचं भविष्य समजते, पण माझं भविष्य तुरुंगात असेल तर तिचं भविष्य अंधारात आहे आणि मी तिला याबद्दल सांगायलाच हवं. आणि असं ठरवून त्यानं डोळे उघडले आणि तिच्यापासून बाजूला झाला आणि म्हणाला, चंद्रा, माझ्या भूतकाळात मी आणखीन एक गोष्ट केली आहे आणि तुला बाकी काही ऐकावंसं नाही वाटलं तरी ही गोष्ट मात्र ऐक आणि मग काय ते ठरव. चंद्रा म्हणाली, काय? आणि तो तिच्यापासून नजर चोरत म्हणाला, चंद्रा, तू पहिली मुलगी नाही जिला मी किस करणार आहे. मी याआधीसुद्धा एका मुलीला किस केला आहे आणि का कुणास ठाऊक मला सतत तिची आठवण येते. ती एक रात्र होती जेव्हा मी पोलिसांपासून पळत होतो. मला पोलिसांपासून वाचण्याची गरज होती आणि मी एक दरवाजा उघडा असलेल्या घरात शिरलो आणि कुणाच्या तरी जागेवर जाऊन झोपलो. आणि अचानक ती माझ्या शेजारी येऊन झोपली आणि तिला माझी चाहूल लागली आणि ती घाबरून ओरडली आणि मीही घाबरलो. आणि तिचं तोंड गप्प करण्यासाठी मी तिच्या ओठांवर ओठ टेकवले. आणि इतकं बोलून शशी गप्प बसला. आणि हे ऐकून चंद्राला आता ती रात्र आठवायला लागली आणि त्यानं आवेगानं तिच्या तोंडात घातलेलं तोंड आठवलं. आणि आत्ताही तिच्या शरीरावर रोमांच उभा राहिले. आणि ती मनात म्हणाली, अगं बाई, म्हणजे तो हाच होता होय? तरीच हा जेव्हा जेव्हा जवळ येतो आणि असा घट्ट पकडतो तेव्हा वाटतं की कुठेतरी कधीतरी याआधी त्यानं असं केलं आहे. आणि मी मात्र वेडी, तो जवळ असून तो भेटण्याची वाट बघत होती. त्याची निशाणी अजूनही जवळ ठेवून तो जवळ असतानाही त्याला ओळखू शकली नाही. काखेत कळसा आणि गावाला वळसा.
असं म्हणून चंद्रा मनातच हसली आणि तिला मनोमन आनंद झाला होता की शशी तोच मुलगा आहे ज्यानं तिचं पहिलं चुंबन घेतलं होतं. आणि आता तो पुढे काय बोलतो याची ती वाट बघत बसली आणि त्याला म्हणाली, मग काय झालं? आणि शशी म्हणाला, मग मी तिच्या ओठांवर ओठ ठेवले आणि ती मला दोन्ही हाताने ढकलत होती. मग तशी चंद्रा लगेच त्यापुढे काय घडलं ते सांगत म्हणाली, मग तू तिचे दोन्ही हात जमिनीसोबत तुझ्या दोन्ही हातांनी घट्ट दाबून ठेवले. मग ती तुला पायाने मारायला लागली. मग तू तिचे पाय थांबवण्यासाठी, पायाची हालचाल थांबवण्यासाठी तुझा पाय तिच्या अंगावर टाकला आणि मग तिनं तुझा प्रतिकार करायचं सोडून दिलं आणि त्या अंधारात तुम्ही दोघे एकमेकांच्या तोंडात तोंड घालून चुंबन घेऊ लागला. असं चंद्रा भारावून जात म्हणाली आणि सगळं पुढचं सांगत होती. आणि हे ऐकून शशीसुद्धा चकित झाला आणि तिच्याकडे बघून म्हणाला, चंद्रा, पण हे सगळं तुला कसं माहीत? आणि आता चंद्रानं त्याची फिरकी घ्यायची ठरवली. त्यानं तिची इतकी फिरकी घेतली ना वेळोवेळी, मग आता तीही त्याला असाच थोडासा सतवणार होती. आणि ती म्हणाली, त्यात काय, तेव्हा तू मला पण विंचू चावला तेव्हा तसंच केलं की. आणि कुठली पण पोरगी असं कोणी जबरदस्ती चुंबन घेत असेल तर तसंच करते, म्हणून मी आपलं सांगितलं. पुढं काय झालं असेल ते सांगितलं, बाकी काय नाही. आणि शशी म्हणाला, हो का, पण चंद्रा जे झालं ते मी तुला सांगितलं, बाकी यापुढे तू काय म्हणशील ते. आणि आता चंद्रा म्हणाली, पण आधी मला सांग, तू आणखीन पुढे काय केलं नाही का तिला? आता ती पोरगी तुझ्या प्रेमात पडली असेल तर? ती अजूनही तुझी वाट बघत असेल तर? तू इथं मला आय लव्ह यू म्हणाला, पण तिचं काय? तिला फसवल्यासारखं होत नाही का? आणि शशी आता काळजीत पडला आणि चंद्राला म्हणाला, खरंच का गं, ती अजून माझी वाट बघत असेल का? चंद्रा म्हणाली, का नाही बघणार? पोरींचं मन लय नाजूक असतं. असलं काही घडलेलं त्या सहजासहजी विसरत नाहीत. आणि मला खरं खरं सांग, तू अजून तिला काही केलं नाही ना? फक्त चुंबन केलं, असं खोटं बोलत नाहीस ना तू? आणि शशी तिला समजावत म्हणाला, नाही गं चंद्रा, खरंच यानंतर काहीच नाही केलं. पुन्हा भेटलो पण नाही मी तिला, पण तिची आठवण फक्त येते. आणि चंद्रा म्हणाली, बघ, म्हणजे तुला तिची आठवण येते, म्हणजे तिलासुद्धा तुझी आठवण येत असणार. आणि मला असंच वाटतं की नक्कीच ती तुझी वाट बघत असेल. तू तिच्याकडे जा, मला विसरून जा. आणि हे ऐकलं तसं शशी खूप नाराज झाला आणि म्हणाला, पण चंद्रा, अगं ती भेटेल की नाही भेटेल मला माहीत पण नाही. आणि तिच्यासाठी मी तुला कसं सोडू? मी आता तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आणि चंद्रा म्हणाली, पण तिचं काय? शशी म्हणाला, मला माहीत नाही ती कुठे आहे. तिचं लग्नही झालं असेल कदाचित, ती सुखी असेल तिच्या संसारात, आणि मी उगीचच तिला शोधायचो आणि तिच्या संसारात अडचणी यायच्या. त्यापेक्षा झाकली मूठ 1.25 लाखाची राहू दे. आणि चंद्रा म्हणाली, हे बघ, आधी मला असं कळू दे की ती पोरगी तुला विसरली, मगच मी तुझ्यासोबत पुढे जाण्याचा विचार करेन. पण मला नाही वाटत की ती तुला विसरली असेल, ती अजूनही तुझीच वाट बघत असणार. असं चंद्रा ठामपणे म्हणाली. आणि शशी म्हणाला, पण आता तिला कुठे शोधू? मला तर काहीच आठवत नाही. चंद्रा म्हणाली, कसं शोधायचं ते तू बघ. आणि तोपर्यंत अशी म्हणून ती गप्प बसली आणि शशी काळजीच्या सुरात म्हणाला, आणि तोपर्यंत काय? चंद्रा त्याच्याकडे पाठ करून थोडी नाराज आवाजात म्हणाली, तोपर्यंत आपण एकमेकाला ओळखत नाही असं राहायचं. असं म्हणून तिनं तिथली चटई घेतली आणि अंथरली. आणि शशी आता नाराज झाला आणि म्हणाला, चंद्रा, अगं खाली का झोपतेस? चंद्रा म्हणाली, खाली मी नाही, तू झोपतोस, मी तर वर झोपणार. असं म्हणून ती त्याच्याकडे पाठ करून झोपली आणि ते लॉकेट पुन्हा हातात घेतलं आणि त्याच्यावर ओठ टेकवले आणि गालात खूप गोड हसली. आणि शशीनं आता डोकं खाजवलं आणि म्हणाला, आता कुठं शोधू तिला? ती कुठे आहे हे माहीत असतं तर आतापर्यंत राहिलं असतो का तिला न भेटता? असं म्हणून तसंच त्यानं सिगारेट काढली आणि भिंतीला टेकून झुरके मारत बसला खूप टेन्शनमध्ये. आणि चंद्रा लग्नाला हो मिळेल की नाही
याचा विचार करायला लागला. आणि जर ती नाही म्हणाली तर यानंतर लग्नाचा विचार करायचाच नाही असं त्यानं ठरवलं. एकटा जीव सदाशिव होतो तेच बरं होतं असं म्हणून शशी रडकुंडीला आला. आणि चंद्राच्या गोऱ्या गोऱ्या पाठीकडे बघून त्याला पुन्हा कसं तरी झालं. आणि चंद्रा मात्र त्याचा अंदाज घेत गालात हसत होती. आणि तो जसा तिची फजिती करायचा तशी त्याची फजिती करण्याचा प्लॅन ती करत होती. मग आता चंद्राला तर कळलं की शशी तोच मुलगा आहे ज्याची ती वाट बघत होती. पण जेव्हा शशीला कळेल तेव्हा त्याची रिॲक्शन काय असेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.